नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपल्याला पार्थ आणि काव्यामधील अबोल प्रेमाची एक अतिशय भावूक बाजू पाहायला मिळणार आहे. पार्थ आपल्या रूममध्ये झोपायला येतो, पण आज त्याला ती खोली रिकामी खायला उठते. सवयीप्रमाणे तो कुशीत उशी घेतो, पण त्याला तिथे काव्याची उणीव भासते. तो ती उशी बाजूला जिथे काव्या झोपायची तिथे ठेवतो. दुसरीकडे काव्यासुद्धा आपल्या बोक्याला सोबत घेऊन झोपते आणि प्रेमाने पार्थच्या आठवणीत रमते. दोघांनाही एकमेकांचा भास होतोय, पण दुरावा इतका आहे की कोणीच पुढाकार घेत नाहीये. पण खरी जादू तेव्हा घडते जेव्हा खिडकीतून जोराचा वारा येतो. टेबलवर ठेवलेलं काव्याचं स्केच उडून बरोबर पार्थच्या बाजूच्या उशीवर येऊन पडतं. जणू काही नियतीलाच संकेत द्यायचा आहे की त्यांची जागा एकमेकांच्या जवळच आहे. पार्थला झोपेत 16 डिसेंबरचा तो प्रसंग आठवतो. काव्याने गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आणि तिने व्यक्त केलेलं प्रेम आठवून पार्थ दचकून जागा होतो. समोर उशीवर काव्याचं स्केच पाहून त्याला पुन्हा एकदा तिच्या प्रेमाची आणि अस्तित्वाची गडद जाणीव होते. हा सीन पार्थ काव्या फॅन्ससाठी खरोखरच डोळ्यात पाणी आणणारा आहे.